एक रिक्षावाला असतो. तो दिवसभर आपली रिक्षा चालवतो. आपली बायका, मुलं यांच्यासाठी कष्ट करतो. सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत तो दिवसभर रिक्षा चालवत असतो. शुक्रवारची रात्र असते. रात्रीचे 10 वाजलेले असतात. त्याच्या गाडीमध्ये 2 लेडीज पॅसेंजर येतात. त्याला म्हणतात, की आम्हाला आमच्या घरी जायचं आहे. आम्हाला घरापर्यंत सोडणार का? तर तो म्हणतो, की बसा मॅडम, हे शेवटचं भाडं आहे. हे भाडं सुटल्यानंतर मी माझ्या घरी जाईन. आणि मग या लेडी पॅसेंजर त्याच्या रिक्षामध्ये बसतात. त्यावेळेला त्याला लक्षात येतं, की या दोन्ही लेडीज यांनी थोडीशी दारू प्यायलेली आहे आणि या ज्या लेडीज असतात त्या हाय प्रोफाईल लेडीज असतात. गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या, चांगल्या कपड्यामधल्या असलेल्या महिला त्याच्या गाडीमध्ये बसलेल्या असतात. रिक्षावाला रिक्षा सुरू करतो आणि त्यांच्या घराच्या दिशेने जायला सुरुवात करतो. हळूहळू रिक्षा पुढे जाते आणि एका निर्जन रस्त्यावरती जाते. निर्जन रस्त्यावरती आता रात्रीचे 10:30 वाजलेले असतात. या रस्त्यावरती कोणी नसतं आणि याच वेळेला या मागे बसलेल्या या ज्या महिला पॅसेंजर असतात यांची नियत बदलते. समोरचा रिक्षावाला दिसायला चांगला आहे, जवान आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं असतं आणि त्याच्यामुळे मग त्यांच्या डोक्यामध्ये दारू देखील भिनलेली असते. त्याला या दोन्ही महिला पॅसेंजर असं म्हणतात, की रिक्षा कडेला घे, रिक्षा थांबव. रिक्षावाल्याला देखील असं वाटतं, की या दोन्ही बायकांचं काहीतरी काम असावं, त्याच्यामुळे त्या गाडी थांबवायला सांगत आहेत. आणि मग रिक्षावाला थोडंसं पुढे जाऊन एका वळणावरती रिक्षा थांबवतो आणि त्याला म्हणतो, की काय झालं मॅडम, तुम्हाला उतरायचं आहे का किंवा अजून पुढे जायचं आहे का? त्यावेळेला त्या म्हणतात, की आम्ही थोडंसं खाली उतरतोय, तू पण रिक्षामधून खाली उतर. रिक्षावाल्याच्या मनामध्ये थोडीशी शंका कुशंका येते. इतक्या मध्यवर्ती आल्यानंतर आपल्या या महिला कशासाठी गाडीतून खाली उतरायला सांगत असाव्यात? आता शंका कुशंकांनी भरलेल्या मनाने हा रिक्षावाला या रिक्षेतून खाली उतरतो आणि मग या महिला देखील खाली उतरतात आणि त्या दोघी त्याला सांगतात, की तो रिक्षाच्या कडेला, रिक्षाच्या बाजूला थोडासा मागच्या बाजूला ये. आणि मग त्या देखील रिक्षाच्या मागे जातात. रिक्षा रस्त्याच्या कडेला उभी असते. संपूर्ण रस्त्यावरती काळोख झालेला असतो. दोघीजणी आपल्या मोबाईलच्या बॅटऱ्या ऑन करतात आणि रिक्षावाल्याला म्हणतात, की तू तुझे आता कपडे काढून टाक. रिक्षावाला घाबरतो. आपण स्वप्न तर बघत नाही ना, असं त्याला वाटत असतं. आता जर का या महिलांनी आपल्या विरोधात तक्रार केली तर आपल्याला आयुष्यभर जेलमध्ये जावं लागेल. आपली बायका पोरं रस्त्यावर येतील, हा विचार त्याच्या मनात आलेला असतो. त्या बायका त्याला म्हणतात, की तू आता जर का कपडे नाही काढलेस तर मात्र आम्ही तुझी वाट लावू, तुझे फोटो काढू आणि मग तू आमच्यासोबत काय केलं ते सगळ्यांना सांगू. आता रिक्षावाला पुरता घाबरतो. त्याला दरदरून घाम फुटलेला असतो. तो देखील आपला मोबाईल खिशातून बाहेर काढतो. फोन लावायचा प्रयत्न करतो. तेव्हा त्याच्या लक्षात येतं, की आपल्या मोबाईलला तर नेटवर्कच नाही आहे. आता तर त्याची पूर्ण गोची झालेली असते आणि आता या महिला त्याला म्हणतात, की तुझे सगळे कपडे तू बाजूला काढ आणि आम्ही जसं सांगतोय तसं तुला करावं लागेल. रिक्षावाला तरी देखील कपडे काढायला तयार होत नाही. त्यामुळे त्या महिलांपैकी एकीने त्याचे हात मागे पकडून ठेवलेले असतात. दुसरी मात्र त्याच्या शर्टाची बटणं टराटरा बाजूला करते आणि त्याची बनियन देखील ओरबाडून बाहेर काढते. त्याच्या पॅन्टला हात घालते, त्याची पॅन्ट खेचून काढते आणि मग त्याच्यासोबत घमासान शरीर संबंध करायला सुरुवात करते. आणि आता हा रिक्षावाला त्यांना विनवणी करत असतो, की मला जाऊ द्या, माझ्या घरी बायका पोरं आहेत, वाट बघत असतील. मी माझ्या बायका पोरांना सांगितलेलं आहे, की मी 11 वाजेपर्यंत एक भाडं मारून घरी येतो. तरी देखील या बेभान झालेल्या दोघीजणी त्याचं काही ऐकायला तयार नसतात. त्याच्यावरती भयानक पद्धतीने या दोघीजणी बलात्कार करतात, आळीपाळीने बलात्कार करतात. रिक्षावाला विनवणी करतो तरी देखील या ऐकायला तयार नसतात. आता या दोघींचीही कामवासना तृप्त झालेली असते आणि त्याच्यामुळे मग त्या रिक्षावाल्याला त्या म्हणतात, की आता तू तुझे कपडे घालून घे. आणि मग त्याला असं म्हणतात, की जर का तू या सगळ्या गोष्टी कुठे कोणाला सांगितल्या, याचा बोबाटा केला तर मात्र आम्ही पोलिसांमध्ये जाणार आणि मग तुझी तक्रार दाखल करणार. तूच आमच्यावर बलात्कार केला असं देखील सांगणार. रिक्षावाला घाबरतो, त्याला भीती वाटते आणि तो त्यांना गयावया करून म्हणतो, की मॅडम, मी कोणालाही काही सांगणार नाही. तुम्ही पण या सगळ्या गोष्टी आता विसरून जा. दारूच्या नशेमध्ये या दोघीजणी इतक्या बेभान झालेल्या असतात, की आपण काय करतो हे त्यांना कळत नसतं. आपल्याकडचा लायटर त्या घेतात. दोघीजणी सिगरेट शिलगावतात आणि या सिगारेटचे चटके या रिक्षावाल्याच्या लिंगाला देतात. रिक्षावाला पुन्हा एकदा गयावया करत असतो, की मॅडम, मला सोडू द्या, मला जाऊ द्या. तरी देखील या मद्यधुंद असलेल्या महिला त्याच्या लिंगाला चटके देत असतात
आणि मग हे सगळं झाल्यानंतर ते त्याला म्हणतात की तू कपडे घाल. रिक्षावाला कपडे घालून घेतो आणि त्यांना म्हणतो की मॅडम, आता तरी मी तुम्हाला इथून पुढे सोडू शकत नाही. त्या धमकी देतात, तुला आम्ही राहत असलेल्या चौकापर्यंत तुला सोडायचं आहे आणि तिथून तुला पुढे जायचं आहे. त्याला म्हणतात, जर का तू आमची तक्रार केलीस तर मात्र आम्ही पोलीस स्टेशनमध्ये उद्या नक्की जाणार आणि तुझ्याविरुद्ध हा सगळा गुन्हा दाखल करणार. तुला त्रास होणार. या सगळ्यापेक्षा तू एक काम कर, तू तुझ्या घरी जा, निवांतपणे झोप, सकाळी उठून पुन्हा कामाला जा. आता या महिला आपल्या घरी दारूच्या अवस्थेमध्ये गेलेल्या असतात. तिथे जाऊन त्या झोपी जातात. रिक्षावाला घरी जातो, आपल्या बायकोला जे काही घडलेलं आहे ते सांगतो. बायको देखील त्याचं सांत्वन करते. दोघेही गरीब असतात, त्याच्यामुळे आपला आवाज ते गप्प करतात. दुसऱ्या दिवशी मात्र हा रिक्षावाला आपल्यासोबत काहीच घडलं नाही अशा आविर्भावामध्ये घरातून बाहेर पडतो. नेहमीप्रमाणे रिक्षा लावतो. त्या दिवशीपासून मात्र येणाऱ्या प्रत्येक महिला पॅसेंजरकडे हा व्यक्ती शंका घेऊन बघत असतो. कदाचित या महिला देखील किंवा येणारी महिला देखील आपल्यासोबत तर असं परत काही करणार नाही ना, याची भीती त्याला कायमस्वरूपी त्याच्या मनामध्ये राहिलेली असते. आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन घटनेसह. तोपर्यंत काळजी घ्या. नमस्कार.